खाली येऊ नका याची देखील तुम्ही नोंद घ्या. जर तुमचा एक्स्ट्रा खेळाडू देखील नसेल तर तरी देखील तुम्हाला 2 धाब्यांची पेनल्टी आहे. कारण की या स्पर्धेनिमित्ताने नियम खूप कठोर आहेत. कारण की ही मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. दरवर्षी या आयोजकांनी या टेनिस बॉल क्रिकेटला काहीतरी नवीन दिलंय. नाविन्याने ही स्पर्धा नक्कीच आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. तर साईबाबा चषक 2022 तर प्रेक्षक आहेत ते रोडच्या दिशेने कृपया तुम्ही लवकर थोडंसं बाहेर व्हा. तर सलामीची जोडी इथे खेळपट्टीवर दाखल झाले. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे घनसोलीचा निखिल मडवी. यावेळेचा बॉल व्हाईट बॉलने सुरुवात झाली. गोलंदाज देखील आपण पाहतोय P1चं पहिलं षटक हाताळत असताना सुदर्शन. तर पनवेल विभागामधनं हा संघ देखील दाखल झालाय आणि या संघाचे संघ मालक अर्थात केवळदादा माळी देखील उपस्थित आहेत. त्यांनी पॅक केलेला संघ देखील आपण पाहतोय. आणखीन एक व्हाईट बॉल. नॉन स्ट्राईक एंडला बॅट्समन देखील आपण पाहतोय विशाल मडवी. दोन्ही हार्ड हिटर हे बॅट्समन आहेत घनसोली टीमच्या दरम्यान. यावेळी देखील खराब बॉल. तर कुठेतरी लाईन मिस केली जाते सुदर्शनच्या दरम्यान. कारण की डावकऱ्या हाताचा बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला असल्या कारणास्तव कुठेतरी टप्पा इथून मात्र पकडण्यापासून वंचित ठेवलंय. यावेळेचा बॉल बॅटची एज होती. डॉट बॉल येतोय. कमबॅक केलंय सुदर्शनने. P1चं पहिले षटक आहे 30 यार्डचे पहिले षटक. 2 क्षेत्ररक्षकांना बेधून तुम्हाला धावा इथून मात्र कंप्लीट करायच्या आहेत या ओव्हरमध्ये. यावेळेचा बॉल स्ट्रेट ड्राईव्ह केला. तिथे डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवर येतो. एक सिंगल इथे कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धाबा लागल्या धावफलकावर आतापर्यंत 4 धाबा. 4 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. टीम बॅटिंग करत असताना देखील आपण पाहतोय घनसोली 11 घनसोली या टीमला. तर स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन येतोय विशाल मडवी, ज्याने आगरी कोळी या स्पर्धेमध्ये देखील अव्वल दर्जाचं प्रदर्शन देखील त्याचं राहिलं. यंदाच्या हंगामामध्ये देखील त्याने ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना देखील आपला लाजवाब खेळ या प्रेक्षकांना देखील दाखवलाय. तो विशाल आहे स्ट्रायकिंग एंडला. यावेळेचा बॉल फटका फसला. तिथे डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. इथे कोणतीही चुकी होणार नाहीये. बॅट्समन क्रमांक पहिला बॅक टू द डग आउट आणि पहिला हात यावेळी मात्र घनसोली 11 घनसोली या टीमला आणि पहिली सफलता यावेळी मात्र सुदर्शनच्या खात्यामध्ये. तर यावेळेचा बॉल निखिल स्ट्रायकिंग एंडला जातोय. एक सिंगल मिळेल. नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय विजय पाटील. तर चांगले कमबॅक केले गोलंदाज सुदर्शनने आपल्या टीमसाठी. P1चं पहिले षटक हाताळत असताना यावेळेचा बॉल लाईन मिस केली. लेगस्टिकच्या बाहेर चेंडू पिच झाला. एम्पायरचा इशारा आमच्यापर्यंत येतो. इट इज अ व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धाबा लागल्या धावफलकावर 6 धाबा. तर आतापर्यंत या गोलंदाजाने 8 बॉल इथून रिलीज केलेत. यावेळेचा बॉल निखिल मडवी या स्ट्रोक साठी ओळखला जातो. ट्रेडमार्क हा स्ट्रोक आहे त्याचा आणि 6 धाब्यांसाठी लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर या बॉलला लॉफ्ट केलंय आणि टीमची धावसंख्या इथून मात्र 6 ने वाढली जाते. धाबा लागला धावफलकावर 12 धाबा.
तर शेवटचा बॉल आहे, शेवटचा बॉल इथून रिलीज केला जाईल सुदर्शनच्या दरम्यान. आतापर्यंत धावा खर्च झाल्या या स्पेलमध्ये 12. त्याच्यामध्ये देखील विचार केला तर 4 बॉल त्याने अवांतर स्वरूपात रिलीज देखील केलेत. एक्स्ट्राच्या माध्यमातून 4 बॉल आपल्याला पाहायला मिळाले सुदर्शनच्या दरम्यान. शेवटचा बॉल, यावेळी देखील फटका चांगलाय, ऑन साइडला बिरकावलाय, चेंडू सरळ चाललाय, वन बाउन्स बाउंड्री लाईन क्रॉस करून जाणारा निखिल मडवीच्या बॅटमधनं आणखीन एक लाजबाब स्ट्रोक. 4 धाब्यांसाठी येतोय हा चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावर लागले ती मात्र 1 गडी बाद 16 धाबा. 1 लॉस ऑफ 16 रन टीम बॅटिंग करत असताना घनसोली 11 घनसोली. तर षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी तर मॅच देखील आपण पाहतोय गावदेवी अजिवली विरुद्ध घनसोली 11 घनसोली या दोन्ही टीम्सच्या दरम्यान. षटक क्रमांक 2. यावेळीचा बॉल लॉफ्ट केलाय ऑन साइडला, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 6 धाब्यांसाठी बॅट्समन विजयच्या बॅटमधनं हा लाजबाब स्ट्रोक. गोलंदाज आपण पाहतोय तर विशाल ठाकूर. तर विशाल ठाकूरच्या गोलंदाजीवर झालाय प्रहार. पहिल्याच बॉलवर इथे मात्र विशाल ठाकूरचं स्वागत केलंय. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन विजय देखील आपण पाहतोय 40+ खेळाडू आहे. तर वाईट +1. तर विजयच्या दरम्यान चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला मागील बॉलवर. एक्स्ट्राच्या माध्यमातून 2 धाबा इथे धावफलकावर ऍड केल्या जातील. टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 24 धाबा 24. हे दडपण आहे गोलंदाज विशालवर. यावेळीचा बॉल उचली घेणारा बॉल होता, फ्लाइंग करून गेला. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतो, इट इज अ व्हाईट बॉल. इथून मात्र अशी गोलंदाजी तुम्हाला थांबवावी लागेल जर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला चांगली धावसंख्या जर धावफलकावर रोखायची असेल. तरी गोलंदाजी मात्र गावदेवी अजिवली टीमच्या गोलंदाजांना कुठेतरी चांगली करावी लागेल, कारण की पहिल्या ओव्हरचा देखील विचार केला. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या मात्र 16. यावेळीचा बॉल तिथे फिल्डर आहे त्याच्या सरळ हातामध्ये चेंडू इथे रिलीज झाला, येतोय मात्र डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू इथून रिलीज केला जातोय. यावेळी देखील तेच तरारा चेंडू रिलीज केला. ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहे. तर विजयच्या दरम्यान हा बॉल इथे मात्र फील्ड केला जातोय. चांगला थ्रो देखील आपल्याला पाहायला मिळाला. रन फॉर द गॅदरची भूमिका त्यांनी पार पाडली. क्विक कलेक्शन होतं, त्यानंतर चांगला थ्रो आपल्याला येताना पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धाबा लागला धावफलकावर 26-26. स्ट्रायकिंगला बॅट्समन येतोय निखिल मडवी. या खेळाडूने देखील या टेनिस बॉल क्रिकेटला आपल्या नावाची ओळख करून दिली, कारण की या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील त्याने आपला दबदबा निर्माण केला आहे. खुल्या गटातील स्पर्धा देखील त्याच्या माध्यमातून आपल्याला खेळताना पाहायला मिळाल्या.
यावेळचा बॉल ऑन साइडला जागा बनवली. आणखीन एक निखिल मडवी नाव ऑन द फायर. ऍक्शन मोड मध्ये येत असताना हा बॅट्समन लाजबाब स्ट्रोक, बेमिसाल फटका आणि टीमची धावसंख्या 6 ने वाढते. धाबा लागला धावफलकावर 32 धाबा, 32. तर यापुढची मॅच करावे आणि गावदेवी तळवली या दोन्ही टीम्सने रेडी राहायचं आहे. यावेळचा बॉल सोडून दिला. एम्पायरचा इशारा आमच्यापर्यंत येतो. इट इज अ व्हाईट बॉल. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेरचा हा बॉल इथून रिलीज केलाय. टीमची धावसंख्या 33 धाबा, 33. यावेळी मात्र आडव्या बॅटने चेंडू लॉफ्ट करायचा होता, परंतु बॅटचा फेस ओपन करत असताना बॅटच्या बॉटमला चेंडू ब्रश होतो. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धाबा लागल्या 34. तर शेवटचा बॉल P2चं दुसरं षटक आपल्यासमोर सुरू असताना शेवटचा बॉल इथे हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटच्या टोचा वेध घेतला जातो. एक सिंगल इथे कंप्लीट झाली. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर घनसोली 11 घनसोली टीमच्या दरम्यान एक गडी बाद, 35 धाबा. तर 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र टीम घनसोली 11 घनसोलीच्या दरम्यान 35 धाबा. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज झालाय तेजस. तेजसचा हा बॉल बॅकवर्ड पॉईंटच्या रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. तिथे प्रोटेक्शन आहे. फिल्डर बॉलवर धावेल. 2 धाबा इथून वेगाने कंप्लीट झाल्यात. चांगला टप्पा होता. उचलली घेणारा बॉल होता. त्या बॉलला ओळखलं बॅट्समन विजयच्या माध्यमातून. फक्त स्टेअर करण्यात आला बॅकवर्ड पॉईंटच्या रिझनला. 2 धाबा इथे मात्र कंप्लीट झाल्यात. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी केली जाते. तेजसच्या दरम्यान 10-12 पावलांचा रनअप देखील आहे. चांगल्या ॲक्शनने चेंडू रिलीज केला जातो. यावेळचा बॉल बॅटची एज, परंतु एष्ट्यांच्या मागे इथे मात्र गपलत झाली. कॅच इथून मात्र ड्रॉप झालाय. ज्या बॅट्समनच्या दरम्यान एक षटकार आला त्या बॅट्समनची इथे मात्र कॅच ड्रॉप केली जाते. यावेळचा बॉल ऑन साइडला फिल्डर आहे. इथे मात्र कोणती चुकी होणार नाहीये. फलंदाज क्रमांक 2 विजयला इथून परतावं लागेल. ज्या विजयची कॅच इथे ड्रॉप झाली, परंतु तदनंतर मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटचा फेस ओपन करायचा होता, परंतु बॅटवर बरोबर चेंडू आला नाही. लॉंग ऑनचं रिझन निवडलं, परंतु ते फिल्डर होता तैनात. विकेट क्रमांक 2 टीम घनसोली 11 घनसोलीच्या दरम्यान. टीमची धावसंख्या 2 गडी बाद. धाबा लागल्या धावफलकावर 38 धाबा, 38.
तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय. स्ट्रायकिंग एंड कुंदन आहे. नॉन स्ट्राईक एंडला स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे निखिल मडवी, ज्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 2 षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाले. डावखोऱ्याचा हा बॅट्समन आहे आणि लेफ्ट हँडर बॅट्समन साठी बेनिफिट असलेले हे मैदान देखील आपण पाहतोय. यावेळचा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये क्लासिक स्ट्रोक. निखिल मडवीचा क्लास इथे मात्र त्याने दाखवलाय. जागा बनवली या स्ट्रोक साठी. ऑफस्टिकच्या बाहेरचा हा बॉल आपण रिप्लेच्या माध्यमातून देखील पाहू शकाल. पीटीसी चा हा कॅमेरामॅन आणि इव्हेंट क्वालिटीचं हे त्याने छायाचित्रण आपल्या कॅमेरामध्ये देखील टिपलंय. काय स्ट्रोक आहे बॅट्समन निखिल मडवीच्या दरम्यान. यावेळेचा बॉल कमबॅक केलाय. आडव्या बॅटने लॉफ्ट करायचा होता, परंतु उचली घेणारा हा बॉल होता. लाईन मिस केली निखिल मडवीने. डॉट बॉल येतो. टीमची धावसंख्या देखील आपण पाहतोय. धावफल कव्हर आतापर्यंत लागली ती मात्र 42 धावा 42. यावेळी देखील स्ट्रोक चांगला आहे. फिल्डर तिथे बॉलवर जाईल. 2 धावा इथून मात्र वेगाने कंप्लीट झाल्यात. टीमची धावसंख्या 2 ने वाढते. धावा लागल्या. धावफल कव्हर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 44 धावा. 2 लॉस ऑफ 44 रन्स बॅटिंग करत असताना टीम घनसोली 11 घनसोली. जर 3 ओव्हरचा देखील विचार केला विजय सर, तर पहिल्या ओव्हरमध्ये देखील गोलंदाज देखील आपण पाहिलं सुदर्शन याला. महागडी गोलंदाजी देखील त्याने केली आपल्या टीमसाठी. 16 धावा त्या स्पेलमध्ये खर्च केल्या. दुसरं षटक देखील आपण पाहिलं गोलंदाज विशाल ठाकूरने. त्या ओव्हरमध्ये धावा आल्या तब्बल 19. आणि तिसरं षटक हाताळलं गोलंदाज देखील आपण पाहिलं तेजसने. तर त्या ओव्हरमध्ये धावा आल्या 9. म्हणजे कुठेतरी गावदेवी अजिवली टीमने तिसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक केलंय. एकंदरीत धावसंख्येचा विचार केला धावा झाल्यात घनसोली टीमच्या दरम्यान 44 धावा 44. उर्वरित 12 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. तर षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी गोलंदाज झाला शैलेश. शैलेश आहे 14 षटक हाताळण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन. यावेळेचा बॉल लाईन मिस केले, परंतु चांगला चेंडू इथून रिलीज झालाय लेगस्टिकच्या. तर पायाचा वेट घेतला जातोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूने ते सुरुवात झाली गोलंदाज शैलेशच्या दरम्यान. यावेळी देखील शरीराचा वेट घेतला गेला. लेग बाय स्वरूपात आणखीन एक सिंगल यावेळी मात्र एक्स्ट्राच्या माध्यमातून ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धावा लागल्या धावफल कव्हर 45 धावा 45 रन्स. तर गावदेवी तळवली टीम आपण टॉस साठी यायचं आहे. करावे टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. गावदेवी तळवली टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी या.
तर डॉट बॉल. हॅलो 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 हॅलो. तर डॉट बॉल येतोय. यावेळी चांगला बॉल इथे रिलीज झालाय. ऑन साईडला तिथे फिल्डर आहे. हॅलो. तर ज्या रोडवर ज्या गाड्या लागलेल्या आहेत ना मित्रांनो, त्या कृपया तुम्ही तिथून काढायच्या आहेत. नाहीतर टोईंग व्हॅन येईल आणि त्या गाड्या तुमच्या घेऊन जातील. याची तुम्ही नोंद घ्या. तर ज्या रोडवर गाड्या लागलेल्या आहेत त्या तुम्ही तिथून काढायच्या आहे प्लीज. त्याच्यामुळे ट्रॅफिक तिथे जाम होत आहे. आपण तिथून गाड्या त्या रिमूव्ह करा प्लीज. तर 4 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या देखील आपण पाहतोय. धावफलकावर लागली ती मात्र 49 धाबा. शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजावर जबाबदारी दिली जाईल हे देखील पाहणं खूप इम्पॉर्टंट असेल, कारण की एक महत्त्वपूर्ण मॅच आहे. टीम घनसोली 11 घनसोली आणि गावदेवी अजिवली या दोन्ही टीमच्या दरम्यान. तर यापुढची मॅच आपण टॉससाठी यायचं आहे. टीम कराबे टीमचा कॅप्टन आणि गावदेवी तळवली टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी या. तर शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये कोणत्या गोलंदाजावर जबाबदारी दिली जाईल, तर तेजसला इतर मात्र घेऊन आले शेवटच्या ओव्हरमध्ये, कारण की तिसरं षटक त्याने हाताळलं आपल्या टीमसाठी आणि त्या ओव्हरमध्ये फक्त त्याने 9 धाबा खर्च केल्या. कमबॅक करण्याची गरज होती गावदेवी अजिवली टीमला आणि ते कमबॅक त्याने करून दिलं. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने चेंडू ऑन साईडला भिरकवला. डीपमध्ये फिल्डर आहे तिथे शैलेश आणि या 2 धाबा इथून मात्र वेगाने कंप्लीट झाल्यात. टीमची धावसंख्या 2 ने वाढले. धावा लागला धावफलकावर 51. स्ट्रायकिंग यांना बॅट्समन देखील आपण पाहतोय बॅटिंग करत असताना कुंदनला. या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धाबा देखील याने इम्पॉर्टंट असेल. एक चांगलं फायटिंग स्कोर देखील तुम्हाला धावफलकावर देखील लावायचं असेल टीम घनसोलीला. यावेळेचा बॉल ऑन साईडला चेंडू भिरकावला. मिड विकेटच्या रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. डीपमध्ये फिल्डर आहे, प्रोटेक्शन होतं इथे. 2 धाबा यावेळी देखील कंप्लीट झाल्यात. चांगलं क्रिकेट या दोन्ही बॅट्समनच्या दरम्यान देखील आपल्याला पाहायला मिळते. कुंदन आणि निखिल देखील चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. या पहिल्या इनिंगचा खेळ देखील आपल्या समोर चालू असताना यावेळी हाफ ट्रॅकर होता. ऑन साईडला चेंडू भिरकावला. शैलेश येतोय बॉलवर. डीपमध्ये शैलेश तैनात आहे, परंतु मिळेल फक्त एक सिंगल. आतापर्यंत या गोलंदाजाने देखील 3 चेंडू आणि रिलीज केलेत आणि या 3 बॉलमध्ये त्याने 5 धाबा देखील खर्च केल्यात. पहिल्या त्याने वैयक्तिक तिसरं षटक देखील हाताळलं होतं आपल्या टीमसाठी आणि तेव्हा देखील त्याने देखील चांगली गोलंदाजी केली, परंतु या टीमची धावसंख्या धावफलकावर लागते ती मात्र 54. तर 54 धाबा धावफलकावर देखील लागल्यात. अजून देखील 3 चेंडू इथून शिल्लक आहेत. टार्गेट सेट करणारी ओव्हर देखील आपण पाहतोय. स्ट्रायकिंगला बॅट्समन आलाय निखिल मडवी. यावेळचा बॉल पॉइंटच्या वरतून बॅकवर्ड पॉइंटच्या रिजन मध्ये क्लासिक स्ट्रोक निखिल मडवीच्या बॅटमधनं हा लाजबाब चौकार.
या स्ट्रोकसाठी हा खेळाडू देखील ओळखला जातो. क्लास आहे, हार्ड हिटिंग आहे, संयम आहे आणि सातत्याने या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये इम्प्रेस केलं या बॅट्समनने. इथे मात्र महागडा ठरला जातोय हा गोलंदाज. आणखीन एक आडव्या बॅटने लॉफ्ट केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे तिथे मिळेल, सिंगल कंप्लीट झाली. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली जाते निखिलच्या माध्यमातून. इथे मात्र फलंदाज सेकंड रन साठी बाद झालाय. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागल्या धावफल कव्हर, तर 59 डाबा, 59 रन्स इथे धावफल कव्हर देखील लागलेत. शेवटचा बॉल आहे, टार्गेट सेट करणारा चेंडू. नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय, अमित पाटील. शेवटचा बॉल आणि इथे मात्र शेवटच्या बॉलवर येते सिंगल आणि वैयक्तिक 33 धावा देखील निखिल मडवीच्या बॅटमधनं देखील आपल्याला पाहायला मिळालं. 33 धाव्यांचं योगदान देखील त्याने आपल्या टीमसाठी देखील दिलंय. पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झाला आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या लागली धावफलकावर 60 आणि 61 धाब्यांचं टार्गेट आहे. 61 रन इथून कंप्लीट करायचे आहे टीम गावदेवी अजिवली या टीमला. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतो की आपण टॉससाठी या करावे आणि गावदेवी तळवली दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण टॉससाठी यायचं आहे. तर सन्माननीय अतिथी त्यांच्या माध्यमातून ही गावदेवी अजिवली टीम देखील पॅक करण्यात आली. तर सन्माननीय केवलदादा माळी यांच्या शुभ हस्ते ते टॉस केला जाईल. तर टॉस इथे होतोय आणि कराबे टीम हा टॉस इथे जिंकलाय. तर 61 धाबा इथून कंप्लीट करायच्या आहेत. तर मी विनंती करेन सन्माननीय नागेशदादा पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय केवलदादा माळी यांचा इथे सन्मान करायचा आहे. ते देखील त्यांची अमूल्य वेळ देऊन आज या स्पर्धेसाठी देखील इथे उपस्थित राहिले. त्यांचा देखील इथे सन्मान केला जातोय. मायेची उद्गार शाल आणि या स्पर्धेची आठवण भेट एक मोमेंटम देऊन त्यांचा इथे सन्मान केला जातोय. तर साईबाबा चषक 2022 मध्ये त्यांचा संघ देखील आता आज आपण खेळताना पाहायला मिळाला आपल्याला. गावदेवी अजिवली संघ देखील आणि आज त्यांनी पॅक केलाय. संघ देखील त्या स्पर्धेमध्ये देखील खेळतोय.
तर गावदेवी अजिवली टीमची सलामीची जोडी इथे खेळपट्टीवर दाखल झाले. तर सुदर्शन गायकर आणि कल्पक गायकर ही सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल होते. 61 धाब्यांचा इथे मात्र पाठला करायचा आहे टीम गावदेवी अजिवली या टीमला. 12.2च्या सरासरीने इथे धाबा देखील जमाव्या लागतील दोन्ही बॅट्समनला जर हे टार्गेट तुम्हाला कंप्लीट करायचं असेल तर. तर अजिवली गावातील सन्माननीय अतिथी धनराजदादा पाटील यांना देखील विनंती आहे. तर धनराजदादा बडे यांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय धनराजदादा बडे साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. त्यांचा संघ आज या स्पर्धेमध्ये देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. गावातील हे खेळाडू देखील या स्पर्धेमध्ये देखील खेळताना पाहायला मिळतील आणि त्यांचं समर्थन करण्यासाठी देखील ते आज इथे उपस्थित राहिलेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. तर सेकंड इनिंगचा खेळ इथे सुरू होतोय. सेकंड इनिंगसाठी देखील आपण पाहतोय सलामीची जोडी इथे मात्र स्ट्रायकिंग एंडला देखील आपण पाहतोय. स्ट्रायकरला आहे सुदर्शन गायकर आणि नॉन स्ट्राईक एंडला कल्पक गायकर. P1चं पहिलं षटक गोलंदाजीच्या मार्कवर येईल. गोलंदाज देखील आपण पाहतोय अमित पाटील. P1चं पहिलं षटक 38 सर्कलचं पहिलं षटक. तर सन्माननीय धनराज बडे साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. तर P1चं पहिलं षटक गोलंदाज अमित पाटील. स्ट्रायकिंग एंडला सुदर्शन गायकर. पहिला बॉल इथे फुल टॉस होता. ऑन साइडला चेंडू भिरकावला. तिथे फिल्डर येतोय. तो मात्र गुंदन येईल बॉलवर. इथे मात्र खराब थ्रो आपल्याला पाहायला मिळतो परंतु बॅकअप होतं. एक सिंगल इथून मात्र कंप्लीट झाली. वैयक्तिक धाब्यांचं खातं इथून ओपन झालं सुदर्शनच्या दरम्यान. तर अमित पाटील याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर हॅट्रिक घेतली तर सन्माननीय संतोष पाटील यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. यावेळेचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर हा बॉल पिच केलाय. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतो. इट इज अ व्हाईट बॉल. यावेळी बॅटची एज. इथे मात्र डॉट बॉल येतोय. तर चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज अमित पाटील आपल्या टीमसाठी. व्हाईट बॉल आल्यानंतर इथून मात्र डॉट बॉल रिलीज केलाय. चांगला टप्पा पकडलाय गोलंदाज अमित पाटीलने. एक लांब असा रनअप देखील आहे त्याचा. पॉपिंग क्रीज मध्ये आल्यानंतर हाय ॲक्शनने गोलंदाजी केली जाते. चेंडू रिलीज केला जातोय. 38 सर्कलच्या बाहेर दोन खेळाडू देखील तैनात झालेत. एक लॉंग ऑफ रिझन मध्ये देखील खेळाडू आहे आणि त्याचबरोबर एक मिड विकेटच्या रिझन मध्ये. यावेळेचा बॉल बॅटची एज आणि बॅट्समन इथे मात्र कल्पक गायकरला इथून परतावं लागेल तंबूच्या आशयाला. गोल्डन डकचा होतोय शिकार. हादरा क्रमांक पहिला गावदेवी अजिवली या टीमला. बॅट्समन कल्पक बॅक टू द डगआउट.
तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय मनोज म्हात्रे, माळी आहे. यावेळेचा बॉल, परंतु अंपायर आमच्यापर्यंत वळतील. इट इज अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा येतो. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धावा लागल्या धावफलकावर 3. अमित पाटील पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्कवर, पंचांच्या डाव्या बाजूने. यावेळेचा बॉल लॉफ्ट केलाय. हलक्या हाताने या बॉलला स्टेअर केला ऑन साईडला. मिड विकेटच्या रिझन मध्ये फिल्डर येते बॉलवर. एक सिंगल इथून मात्र कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धावा लागल्या धावफलकावर 4 धावा. 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. पिवांचं पहिलं षटक हाताळत असताना तर सुदर्शनसाठी हा बॉल घोषित रिझन मध्ये चेंडू दाखल झालाय. सिंगल आहे. जो 38च्या आतमध्ये तुम्हाला जो व्हाईट कपडा दिसतोय त्याच्या आतमध्ये जर बॉल लागला तर ते घोषित रिझन आहे. त्याच्या बाहेर जर बॉल वॉलला लागला तर तुम्हाला धावा इथून धावून कंप्लीट करायच्या आहेत. शेवटचा बॉल पिवनचं पहिलं षटक मार्गस्थ असताना यावेळेचा बॉल फुल टॉस, लोअर फुल टॉस. हा बॉल लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफच्या रिझनचा फिल्डर बॉलवर येतोय. षटक क्रमांक पहिलं इथे संपला. 1 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 1 गडी बाद 6 धावा. 1 लॉस ऑफ 6 रन्स. टीम बॅटिंग करत असताना गावदेवी अजिवलीच्या दरम्यान. तर येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 24 आणि करायचे आहेत तुम्हाला 55 धावा. तर 24 बॉलमध्ये इथून 55 धावा कराव्या लागतील जिंकण्यासाठी टीम गावदेवी अजिवली या टीमला. षटक क्रमांक 2. गोलंदाज तुषार पाटील आलाय. पहिलाच बॉल इथे मात्र तुषार बडगे येतोय. तर तुषार बर्गे आलाय षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. यावेळेचा बॉल फुल टॉस आहे. तिथे लॉंग ऑफच्या रिझन मध्ये फिल्डर तैनात आहे. एक सिंगल मात्र कंप्लीट झाली. 1च्या जास्त काहीच मिळणार नाही. या बॉलवर अजून देखील मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय ते मात्र या बॅट्समनला. सलामीला आलेला बॅट्समन देखील आपण पाहतोय सुदर्शन गायकर. तर सन्माननीय प्रतीकदादा गोळी दिवाळे यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. तर प्रतीकदादा गोळी आपण या व्यासपीठावर. यावेळेचा बॉल लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या रिझन मध्ये चेंडू सरळ चाललाय 1 बाउंस सीमारेषा पल्लीकडे. 4 धाब्यांसाठी येतोय बॅट्समन मनोजच्या बॅटमधनं हा चौकार. तर टीमची धावसंख्या 11 धावा 11 रन्स. यावेळी मात्र आडव्या बॅटने चेंडू लॉफ्ट करायचा होता. टप्पा चांगला होता. लाईन चांगली होती. यावेळी मिस केला हा बॉल. मनोजच्या दरम्यान हिट करत असताना येतो डॉट बॉल. तर 2 चेंडू इथून शिल्लक आहेत. यावेळी फिंगर रोल केले बॉलवर परंतु सरळ चेंडू चाललाय. तिथे फिल्डर आहे. मिड विकेटच्या रिझन मधनं चेंडू ट्रॅव्हल होत असताना इथून फिल्डर येतोय. चांगला थ्रो इथे आपल्याला पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या
1 ने भारतीय धावा लागला धावफलकावर 12 धावा. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल हिट केलाय. सरळ स्टेट ड्राइव्ह देखील आपल्याला पाहायला मिळाला. बॉलरच्या वरतून सरळ चेंडू लॉफ्ट केलाय. साइड स्क्रीनच्या रिजन मध्ये 6 धाब्यांसाठी येतोय षटकार सुदर्शनच्या बॅट मधनं. आणि या सेकंड इनिंगचा पहिला षटकार सुदर्शन गायकरच्या बॅट मधनं आला. आणि टीमची धावसंख्या 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त होत असताना धाबा लागल्या धावफलकावर 1 गडी बाद 18 धाबा. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि करायचे आहेत तुम्हाला 43. तर 43 धाब्यांची इथून मात्र गरज आहे 18 बॉल मध्ये. षटक क्रमांक 30 हाताळण्यासाठी गोलंदाज झालाय. तर गोलंदाज येतोय अमित पाटील. तर यावेळेचा बॉल व्हाईट बॉलने झाली ती सुरुवात. अमित पाटील साठी सुवर्ण संधी आहे संतोष पाटील यांच्याकडनं. जर विकेट हॅट्रिक घेतली तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. गोलंदाज अमित पाटील पुन्हा एकदा तयार. मनोज साठी हा बॉल. आणखीन एक इथे व्हाईट बॉलचा इशारा येतोय. बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल इथून रिलीज झालाय. टीमची धावसंख्या एक्स्ट्राच्या मदतीने धावफलकावर लागली ती मात्र 20 रन्स. 18 बॉल आणि ते समीकरण मात्र बदललंय. 41 धाब्यांची गरज आहे 18 बॉल मध्ये. इथून 41 इथून करायच्या आहेत जिंकण्यासाठी टीम गावदेवी अजिबली या टीमला. यावेळेचा बॉल बॅटची एज. लॉंगस्टॉपच्या रिझन मध्ये चेंडू दाखल झालाय. सिंगल मिळेल फक्त या बॉलवर. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. प्रत्येक बॉलवर इथे समीकरण बदललं जाते. प्रत्येक बॉल मध्ये मॅच मध्ये वेगळी रंगत निर्माण होते. तर एक क्रिकेट आहे इथे क्षणाक्षणाला बदलणारा हा खेळ क्रिकेट इथे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज अमित पाटील. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन मनोज आहे. मनोज साठी हा बॉल अवे फ्रॉम द बॉडी चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटचा आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. डॉट बॉल येतोय. चांगला चेंडू रिलीज केला जातोय. अमित पाटीलच्या दरम्यान ही ताकद आहे अमित पाटीलची. व्हेरिएशन आणि त्याचबरोबर तेच तर ही गोलंदाजी. यावेळेचा बॉल व्हाईट बॉलचा इशारा येतोय. यावेळी हाफ ट्रॅकर उडवला त्या बॉलला परंतु तिथे कॅच ड्रॉप झालाय. एक सिंगल झाली कंप्लीट. टीमची धावसंख्या 23 धावा. एक कॅच इथून मात्र ड्रॉप केला जातो बॅट्समन मनोजच्या. मनोजची कॅच इथे ड्रॉप केले परंतु या मनोज येणाऱ्या काळामध्ये कितवा आक्रमक होईल हे देखील पाहावं लागेल कारण की टार्गेट देखील पाहिलं असेल 61 धाब्यांचं टार्गेट आहे आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत लागली धावफलकावर 23. सुदर्शन आलाय स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करण्यासाठी. यावेळचा बॉल लाऊड अपील आहे. येतोय डॉट बॉल. तर 2 चेंडू इथून शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. अमित पाटीलला आतापर्यंत या ओव्हरचा देखील विचार केला
तर या ओव्हरमध्ये देखील धावा आल्या त्या मात्र 5. त्याच्यामध्ये 3 अवांतर स्वरूपात त्याने रिलीज केलेत. यावेळी गती परिवर्तन स्लोवर पण आपल्याला पाहायला मिळालं. फिंगर रोल केले या बॉलवर. पुढून बॉल स्विंगिंग मिस आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. व्हेरिएशन करताना आपल्याला पाहायला मिळाला बॅट्समन च्या दरम्यान. सुदर्शनला इथून मात्र संघर्ष करावा लागतो या मॅच मध्ये. यावेळचा फटका फसलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. इथे मात्र बॅट्समन सुदर्शन गायकरला परतावं लागेल. आणखीन एक विकेटची झाली बदन आणि हादरा क्रमांक 2. यावेळी मात्र गावदेवी अजिवली या टीमला आणि टीमची धावसंख्या 2 गडी बाद 23 धाबा. तर टीमची धावसंख्या 23 धाबा. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि करायचे आहेत तुम्हाला 38 धाबा. तर षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गोलंदाज झालाय विजय भोईर. तर मास्टर 40+. यावेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला चेंडू लॉफ्ट केलाय. सिंगल इथे मात्र कंप्लीट झाली. नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झाला. तौशिक येतोय नवीन बॅट्समन. डावखुऱ्याचा असा बॅट्समन आहे. इथून मात्र या ओव्हरमध्ये तुम्हाला मोठे स्ट्रोक देखील खेळावे लागतील जर या मॅचमध्ये तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत देखील राहायचं असेल तर. कारण की समीकरण इथून बदललं जाते. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 11 आणि धावा करायचे आहेत तुम्हाला 37. 11 चेंडू आणि 37 धाब्यांची अजून देखील गरज आहे जिंकण्यासाठी गावदेवी अजिवली या टीमला. 4थ्या षटकासाठी देखील आपण पाहतोय अनुभव आहे. एक्सपिरियन्स मॅन देखील आपण पाहतोय विजय भोईर. यावेळचा बॉल अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. लेगबाईच्या स्वरूपात एक सिंगल. शरीराचा वेट घेतला गेला. हे अनुभव आहे. प्रत्येक बॉलवर इथे मात्र टप्पा बदलवला जातोय. यावेळी मात्र स्लो वन होता परंतु फुल टॉस हा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला. ताकद इथे मात्र कमी पडली बॅट्समन तौसिकच्या दरम्यान आणि फलंदाज क्रमांक 30 इथून मात्र बाद झालाय टीम गावदेवी अजिवलीच्या दरम्यान. तर सन्माननीय नागेशदादा पाटील यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय धनराज बडे साहेबांसाठी सन्मान करायचा आहे. सन्माननीय नागेशदादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते सन्माननीय धनराज बडे साहेबांसाठी सन्मान केला जातोय. तर कॅमेरामॅन अरविंद आपण आपला कॅमेरा आमच्या व्यासपीठाच्या दिशेने देखील फिरवायचा आहे. इथे आमच्या मान्यवरांसाठी सन्मान केला जातोय. धनराज बडे साहेबांसाठी देखील इथे सन्मान केला. या स्पर्धेनिमित्ताने त्यांची देखील उपस्थिती मोलाची होती आणि त्यांनी देखील आपला अमूल्य वेळ आम्हाला दिली. तर यावेळचा बॉल दांडी गुल केली गेली. फर्निचर डिस्ट्रॉय OUT. बॅट्समन आउट होतो इथे. बॅट्समन
इथून मात्र शैलेशला परताबा लागेल. आणखीन एक मोठ्या विकेटची झाली बदन. तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय विजय. 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. षटक क्रमांक देखील आपण पाहतोय चौथं इथे मार्गस्थ असताना. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 8 आणि करायचे आहेत तुम्हाला धाबा 36 धाबा. 8 चेंडू आणि 36 धाब्यांची गरज. हॅट्रिकचा हा बॉल. पहिली हॅट्रिक देखील आपण पाहिली निलेश भिल्लारेने घेतली. दुसरी हॅट्रिक इच्छापूर्ती वाशी टीमचा रमेश सिंग याने घेतली. तिसरी हॅट्रिक होईल का? आणि या स्पर्धेचं पहिलं मेडन षटक हाताळलं ते मात्र सारसोळा 11च्या गोलंदाज गुफरान याने. त्याने त्या स्पेलमध्ये 4 विकेट घेतले. तर बरेचसे रेकॉर्ड देखील या साईबाबा चषकच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळालेत या स्पर्धेनिमित्ताने. यावेळचा बॉल पडल्यानंतर उसळी घेणारा हा बॉल होता. फ्लाइंग करून गेला. येतोय मात्र डॉट बॉल. हे अनुभव आहे, एक्सपिरियन्स हा गोलंदाज आहे. फक्त 2 धाबा आतापर्यंत या गोलंदाजाने देखील खर्च केल्यात आणि त्यामध्ये देखील लेग बाय स्वरूपात एक सिंगल आले. शेवटचा बॉल. यावेळचा बॉल डान्सिंग द डाऊन. फटका इथे मात्र फसला परंतु फिल्डर आहे तिथे लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. आणखीन एक विकेटची झाली बदन. आणखीन एक हादरा टीम गावदेवी अजिबली या टीमला. आणि षटक क्रमांक संपला इथे 4 आणि 4 ओव्हर सगळे इथे समाप्त झाला. आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 25 धावा. मी विनंती करेन सन्माननीय प्रशांत म्हात्रे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय यश पाटील साहेबांचा इथे सन्मान करायचा आहे. सन्माननीय प्रशांत म्हात्रे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय यश पाटील साहेबांचा इथे सन्मान करायचा आहे. मायेची उद्गारशाल आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून त्यांना इथे मोमेंटम देऊन त्यांचा देखील इथे सन्मान केला जातोय. साईबाबा चषक 2022 निमित्त ते देखील इथे उपस्थित राहिले. त्यांचा देखील इथे सन्मान केला जातोय आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. शेवटचं षटक बॉलर येतोय जय ठाकूर. शेवटचे षटकामध्ये इथे पहिला बॉल इथे रिलीज झालाय. डॉट बॉल येतोय. समीकरण इथे बदललं जाते. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 5 आणि धाबा करायचे आहेत तुम्हाला 36. 5 चेंडू आणि 36 धाब्यांची गरज. नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय अक्षय. तर हे मान्यवर देखील या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे देखील मी ते आभार व्यक्त करतो. तुमची अमूल्य वेळ तुम्ही आम्हाला इथे दिली. यावेळचा बॉल स्ट्रोक चांगला होता. लॉंग ऑफच्या रिजन मध्ये सरळ चेंडू चाललाय 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. बऱ्याच वेळानंतर हा चौकार देखील आपल्याला तर 13 बॉल नंतर हा चौकार आलाय. तर टीमची धावसंख्या 4 ने वाढली. धाबा लागल्यात 29. 29 धाबा. यावेळी बॅटची एज तिथे फिल्डर होता. तर फर्स्ट लीगच्या रिझन मध्ये ते एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. विजय भोईरच्या माध्यमातून चाणाक्ष नजर आहे. नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय आदेश. यावेळचा बॉल फटका चांगलाय परंतु टायमिंग इथे मात्र फसलाय. तर एक सिंगल इथे कंप्लीट झाले. टीमची धावसंख्या 30. 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे आणि येणारे 2 बॉल मध्ये धावा करायचे आहेत. तर मात्र 32. तर बॅकफुटला गेलाय
टीम गावदेवी अजिवली टीम. डिवस अटेम्प्ट करायचा होता परंतु फटका इथे फसला. आणखीन एक विकेटची झाली बदन. तर शेवटचा बॉल इथे मात्र फटका फसला. बॅटच्या टोचा वेध आणि इथे मात्र कॅच झाली ड्रॉप.